नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या आजच्या या नवीन ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या सेशनमध्ये आपण संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि कामाच्या ठिकाणची सुरक्षितता याबद्दल शिकलो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो फक्त तुमच्या नोकरीसाठीच नाही तर आपल्या सर्वांच्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपले पर्यावरण. चला तर मग सुरुवात करूया. स्लाइड 1. स्क्रीनवर लक्ष द्या. आजचं आपलं हे मॉड्यूल 2.3 आहे, ज्याचं नाव आहे रोजगार कौशल्ये, आपल्या पर्यावरणाचे संरक्षण. एक चांगला कर्मचारी आणि एक उत्तम नागरिक म्हणून पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची हे आपण आजच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. स्लाइड 2. आता स्लाइड 2 कडे वळूया. सर्वात आधी समजून घेऊया पर्यावरण म्हणजे नक्की काय. मित्रांनो, आपल्या सभोवतालची हवा, पाणी, जमीन, झाडे-झुडपे आणि सर्व सजीव निर्जीव घटक या सगळ्यांना मिळून पर्यावरण असं म्हणतात. निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी हवा आणि पाणी अगदी मोफत दिलं आहे, बरोबर? म्हणूनच या पर्यावरणाचे, जंगलांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करणे हे केवळ आपलं काम नाही, तर ते आपलं संविधानिक कर्तव्य आहे, कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी आहे. स्लाइड 3 खूप महत्त्वाची आहे. सध्या तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल हे शब्द खूप ऐकत असाल. हे नक्की काय आहे? जेव्हा सूर्यकिरण पृथ्वीवर येतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड CO2 आणि मिथेन यांसारखे हरितगृह वायू ग्रीनहाऊस गॅसेस सूर्याची उष्णता पृथ्वीवरच अडवून ठेवतात. यामुळे काय होतं तर पृथ्वीच्या तापमानात सतत वाढ होते. यालाच ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात. यामुळे हिमनद्या नितळत आहेत आणि याचाच परिणाम म्हणजे हवामान बदल, म्हणजेच कधीही अचानक अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस होतो तर कधी प्रचंड उष्णता वाढते. स्लाइड 4 बघा. प्रदूषणाचे प्रकार आणि परिणाम. मुख्यत्वे 4 प्रकार आहेत. 1. हवा प्रदूषण. वाहनांचा आणि कारखान्यांचा धूर किंवा कचरा जाळल्यामुळे हे होतं. परिणामी लोकांना अस्थमासारखे आजार होतात आणि जागतिक तापमान वाढतं. 2. ध्वनी प्रदूषण. वाहनांचे सतत वाजणारे हॉर्न, मशीन्सचा मोठा आवाज आणि DJ यामुळे बहिरेपणा येऊ शकतो आणि माणसाचा मानसिक ताणतणाव वाढतो, स्ट्रेस वाढतो. 3. जलप्रदूषण. कारखान्यातील रासायनिक पाणी आणि प्लास्टिक नद्यांमध्ये सोडल्याने पिण्याचं पाणी दूषित होतं. यामुळे कॉलरासारखे आजार पसरतात. 4. मृदा प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण. शेतीत रासायनिक खतांचा अतिवापर केल्याने आणि जमिनीत प्लास्टिक गाडल्याने जमिनीची सुपीकता नष्ट होते. स्लाइड 5 आपल्याला एक इशारा देतीये. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यास उद्भवणारे धोके. जर आपण प्रदूषण आणि जंगलतोड थांबवली नाही तर काय होईल? 1. नैसर्गिक आपत्ती. हवामान बदलामुळे कधी भीषण दुष्काळ पडेल तर कधी महापूर आणि चक्रीवादळे येतील. यामुळे शेतीचं अतोनात नुकसान होईल. 2. आरोग्याचे आजार. दूषित हवा आणि पाण्यामुळे कॅन्सर, अस्थमा आणि त्वचेचे गंभीर आजार वाढतील. 3. संसाधनांची कमतरता. जमिनीतील पाण्याची पातळी संपून जाईल आणि आपल्या पुढच्या पिढीला खायला अन्न आणि प्यायला पाणीही मिळणार नाही. मग यावर उपाय काय? स्लाइड 6 मध्ये लक्ष द्या. ही आहे पर्यावरण संरक्षणाची त्रिसूत्री, 3 Rs. 1. रिड्यूस म्हणजे कमी करणे. वस्तूंचा अनावश्यक वापर कमी करा. उदाहरण, गरज नसताना फॅन किंवा लाईट बंद ठेवणे, पाणी जपणे आणि प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरणे. 2. रियूज म्हणजे पुनर्वापर करणे. एखादी वस्तू फेकून देण्याआधी तिचा पुन्हा वापर कसा करता येईल ते बघा. उदाहरण, कोल्ड्रिंकच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या फेकून देण्याऐवजी त्यात छोटी झाडे लावणे. 3. रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीयकरण. जुने कागद, काच, लोखंड हे कचऱ्यात न फेकता भंगारात द्या, जेणेकरून कारखान्यात त्यावर प्रक्रिया करून त्यापासून नवीन उत्पादने बनवता येतील. स्लाइड 8 आता स्लाइड 8 बघा. शास्त्रीय कचरा व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट. कचरा नुसता फेकायचा नसतो तर त्याचं वर्गीकरण करायचं असतं. हिरव्या डब्यात ओला कचरा टाकायचा. ओला कचरा म्हणजे जो कुचतो, उदाहरण फळांची साले, उरलेलं अन्न. आणि निळ्या डब्यात सुका कचरा टाकायचा. सुका कचरा म्हणजे जो सहजासहजी कुजत नाही, उदाहरण प्लास्टिक, कागद, काच. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणं सोपं जातं. स्लाइड 9 आपल्याला आपली जबाबदारी आणि सुरक्षितता नियम सांगतेय. 1. ऊर्जा बचत. ऑफिसमध्ये किंवा घरी काम नसताना मशीन्स, फॅन आणि लाईट्स नेहमी बंद ठेवा. 2. पाण्याची बचत. पाण्याचा नळ उघडा सोडू नका. कुठेही पाण्याची गळती दिसल्यास ती त्वरित दुरुस्त करा. 3. कचऱ्याचे वर्गीकरण. आपण आत्ताच पाहिल्याप्रमाणे ओला आणि सुका कचरा नेहमी वेगळा ठेवा. 4. प्लास्टिक बंदी. सर्वात महत्त्वाचं, कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक जीवनात सिंगल यूज प्लास्टिकचा म्हणजे एकदाच वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळा. स्लाइड 9
आपला सहभाग, आपला प्रभाव. मित्रांनो, जेव्हा तुम्ही वैयक्तिक पातळीवर झाडे लावाल, प्लास्टिक टाळाल आणि 3Rs पाळाल, तेव्हाच आपण जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण यांसारखे मोठे धोके टाळू शकू. हे फक्त पर्यावरणाचे रक्षण नाही, तर संविधानाचं पालन आहे. यातूनच आपल्या देशाचं आणि आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित होणार आहे. आणि आता आपली शेवटची स्लाइड 10, तोंडी परीक्षेची तयारी. वायवा. प्रश्न 1. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? उत्तर: प्रदूषण आणि हरितगृह वायूंच्या वाढीमुळे पृथ्वीच्या तापमानात होणारी सततची वाढ. प्रश्न 2. प्लास्टिकचा वापर का टाळला पाहिजे? उत्तर: कारण ते शेकडो वर्ष जमिनीत कुजत नाही आणि जर ते जाळलं तर त्यातून विषारी वायू बाहेर पडतात. प्रश्न 3. 3Rs म्हणजे काय? म्हणजे रिड्यूस म्हणजे वापर कमी करणे, रियूज म्हणजे पुनर्वापर करणे आणि रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीयकरण करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं आपलं पर्यावरणाबद्दलचं अत्यंत महत्त्वाचं सेशन. मला खात्री आहे की आजपासून तुम्ही सर्वजण पर्यावरणाचे रक्षक बनाल. आजचा क्लास आपण इथेच थांबूया. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.